मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. मंगळवार दिनांक 16 जून रोजी सायंकाळी 8 वाजता नेवरी येथे बैठक पार पडले. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विरोधात जनआंदोलन अधिक व्यापक, संघटित आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने नेवरी येथे मंगळवार दिनांक 16 जून रोजी सायंकाळी 8 वाजता शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडले. या बैठकीत आगामी काळातील आंदोलनाची दिशा, शेतकऱ्यांच्या हरकतींची प्रतिक्रिया, जनजागृती मोहीम तसेच गावागावात संघटन अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा देखील करण्यात आली. बैठकीत शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड यांनी उपस्थित शेतकरी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक शेती, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान, विस्थापन आणि ग्रामीण भागावर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. तसेच हा लढा केवळ जमिनीचा नसून पुढील पिढ्यांच्या अस्तित्वाचा आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी गाव पातळीवर जनजागृती वाढविणे, अधिकाधिक शेतकऱ्यांना संघर्षात सहभागी करून घेणे, शासनाकडे कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने प्रभावीपणे भूमिका मांडणे याबाबतही त्यांनी उपस्थितांना आवाहन केलंय. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या सर्व बाधित शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा उभारल्यास हा संघर्ष अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय. यावेळी संघर्ष समितीचे विद्याधर महाडिक आणि महेश पवार यांनी शेतकरी हरकती फॉर्म भरण्याबाबत सविस्तर माहिती दिली. हरकती दाखल करताना आवश्यक कागदपत्रे, मुदतीचे महत्त्व आणि प्रक्रियेतील बारकावे यांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक बाधित शेतकऱ्यांनी आपली हरकत वेळेत आणि योग्य पद्धतीने दाखल करणे अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय. बैठकीत उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधातील संघर्ष अधिक जोमाने राबवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. तसेच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि सुपीक जमिनींच्या संरक्षणासाठी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली एकसंघपणे लढा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या जमिनी, हक्क आणि भवितव्य वाचविण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाविरोधातील संघर्ष आणखीन व्यापक करण्याची गरज असून प्रत्येक बाधित शेतकऱ्यांनी या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. महेश पवार, 7 स्टार न्यूज, विटा.